ठीक आहे, सगळं आले तर समजा आपण चालू करूया की जेवायचं पण असेल आपण. ठीक आहे, चालू करण्यापूर्वी माझी ओळख करून देतो. सर्वांना नमस्कार. नमस्कार. थोडा आवाज येऊ दे जेणेकरून बोलायला पण बरं पडेल. परत एकदा करतो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, माझं नाव स्वप्नील. आम्ही सूर्या ब्रँड आपत्ती व्यवस्थापन दास ग्रुप कंपनी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आता इथे आले की प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की गॅस सुरक्षा अभियान का व कशासाठी. आज जर का आपण बघितलं आपल्या भारतात जर रेशो काढायचं म्हटला तर दर 12 ते 16 तासाला एक सिलेंडर टाकीचा ब्लास्ट होतो. आता फक्त ब्लास्ट होतो का, आजूबाजूचं एरिया जे या कुटुंबामध्ये दुर्घटना घडते तर कुटुंब उद्ध्वस्त कारण होतं. त्यामुळे अशी कोणती घटना आपल्या घरामध्ये घडू नये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घडू नये, यासाठी या सिलेंडरचा वापर आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आम्ही अभियानावर देण्याचं काम करतो. ही माहिती आपल्याला भेटल्यानंतर आपलं कुटुंब तर सुरक्षित होईलच, पण जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही म्हणजे आपला मित्रपरिवार, नातेवाईक, शेजारी यांच्या घरामध्ये जर ना कोणती चूक घडत असेल तर तिथे या माहितीचा वापर घडेल अशा प्रकारे माहितीला सुरुवात करतो. आता सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न असेल, तुमच्या घरामध्ये गेले किती वर्ष झालं आज सिलेंडर वापरता? बरं, गेले किती वर्ष झालं वापरता? मिनिमम 30-40 वर्ष वापरला असेल. एवढं वर्ष वापर केला, या सिलेंडर बद्दल आपल्याला काय माहिती आहे? बरं, सिलेंडर बद्दल आपल्याला काय काय माहिती? बऱ्यापैकी गोष्टी माहिती असेल. सिलेंडर लावणं, चालू करणं, बंद करणं, टाकी देवाण आणि घेवाण करणे, याच्या व्यतिरिक्त अजून काय काय माहिती? यूज केल्यानंतर लगेच रेग्युलेटर बंद करणे. ओके, चांगली गोष्ट आहे. रेग्युलेटर बटन हे वेळच्या वेळी बंद झालं पाहिजे. अजून गॅस पाईपलाईन ते रेग्युलर बेसिसवर चेंज पण करायला पाहिजे. हा, टाइम टू टाइम पाईप आपली चेंज झाली पाहिजे आणि त्याला एक सेफ्टी कव्हरिंग पण लावायला पाहिजे. येस, चांगली गोष्ट आहे. बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला माहिती आहेत. बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती नाही. पण जास्त वर्ष राहू द्या, चालू 5 वर्षामध्ये गॅसची माहिती एजन्सीमध्ये जाऊन किती लोकांनी घेतली? आपल्यापैकी कोण गेलं का? नाही गेलं. तरी पण बघा, आपल्या घरामध्ये पासबुक दिलेले आहे. जेव्हा कनेक्शन तुम्ही घेतलं असेल प्रत्येकाच्या घरामध्ये पासबुक कधी खोलून वाचलं का? त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वाचे नियम आणि अटी दिलेले आहेत. जसं मॅडमांनी सांगितलं, त्याच नियमाने अटी ह्या टाकीवरती पण देण्याचं काम केले, जेणेकरून टाकीची देवाण आणि घेवाण जेव्हा आपण करतो त्यावेळी या सूचनांवरती आपलं लक्ष देणं, आपण ते आपल्या घरामध्ये पाळू याला देण्याचं काम केले. त्या सांगण्या अगोदर या टाकीलाकडे जर आपण बघत आपल्याला 3 प्रकारच्या टाक्या आहेत. भारत इंडियन तिन्ही कंपनीच्या टाकीला लाल रंग दिलेला आहे. लाल रंग का दिला असेल बरं? एक डेंजर धोकादायक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती, म्हणून घराच्या बाहेर ठेवलात का? एवढं वर्ष वापरतो आपण. जरी शासनाने दिली असली, शासन आपल्या शासकीय वाहनामध्ये किती घेतं का? बसमध्ये जायचं असेल, इथून तुम्हाला गाडीकडे जायचं असेल, घेतात का? नाही घेत. त्यांचं म्हणणं काय की 2 तासाच्या प्रवासामध्ये सुद्धा याचा ब्लास्ट होऊ शकतो. मग आपण गेले 20-30 वर्ष कुठे वापरतो? आपल्या कुटुंबामध्ये, जिथं आपल्या कुटुंबाच्या अवतीभोवती वावरत असतो. त्यामुळे काळजी माहिती घेणं गरजेचं आहे. ज्या तुम्हाला ज्या सूचना ती पहिली अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे जसं मॅडमने मला सांगितलं की रेग्युलेटरचं बटन हे वेळच्या वेळी बंद असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये होतं का? चांगली गोष्ट आहे. बरं, बऱ्यापैकी लोकांच्या घरामध्ये बंद होत नाही. 80% लोकांच्या घरामध्ये बंदच होत नाही. 20% बंद करतात, ते पण कधी? एक तर रात्री झोपताना किंवा बाहेर कुठे जातात. आपल्याला भीती काय वाटते तर रात्री स्फोट घडेल, मग हीच दुर्घटना आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये घडू शकत नाही का? सांगण्याचं कारण काय, तुमच्या टाकीपासून तुमच्या शेगडीपर्यंत जवळपास 4 ते 5 प्रकारचे लिकेज आहेत. एखादं लिकेज जरी आपल्या घरामध्ये घडलं तर दुर्घटना ही घडू शकते. त्यामुळे रेग्युलेटरचं बटन ते वेळच्या वेळी बंद असलं पाहिजे. ही झाली पहिली सूचना. दुसरी सूचना सांगण्या अगोदर या टाकीला पण विघटन आहे, म्हणजे काय एक्सपायरी. किती लोकांना माहिती आहे टाकीला पण एक्सपायर आहे? बरं, सांगतो ना, एका जणाला माहिती फक्त. बस सगळ्यांना सांगतो, परत रिमाइंड करतो, आपल्या घरात ओळखून कशी घ्यायची आणि का ओळखणं गरजेचं. बघा, आपण मेडिकल मध्ये गेलो, 2 रुपयाची गोळी जरी घेतली, एक्सपायरी चेक करून देतो. कारण का तर 30 गोळी आपण आपल्या घरामध्ये घालतो, आपल्यावरती त्याचे दुष्परिणाम करणार आहे. पण चुकून जर का एक्सपायर्ड आहे की आपल्या घरात घालते, याची दुष्परिणाम आपल्याला नव्हे तर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्याला पण भोगायला लागू शकतात. त्यामुळे घेताना टाकीची एक्सपायरी ओळखून घेतली पाहिजे. कशी घ्यायची ती पण सांगतो. आपल्या टाकीला 3 खांबे, 3 खांबापैकी एक वेगळ्या दर्जा खांबे. आता ते दिले बघ B32. आता B32 म्हणजेच काय तर आपल्या वर्षाचे 12 महिने, 3-3 महिन्याचे 4 क्वार्टर्स केले. ABCD. A मध्ये येतात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. B मध्ये एप्रिल, मे, जून. C मध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आणि D मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. अशा पद्धतीने महिन्याचे कॅल्क्युलेशन करू शकता. पुढे जे 32 दिलेले साल आहे, 2032 ला तुमची टाकी एक्सपायर होते, हे तुम्हाला सांगण्याचं काम करेल. मग जर समजा आपल्या घरामध्ये A22 ची टाकी येत असेल तर घ्यायची का?
नाही घ्यायची, कारण ते ऑलरेडी एक्सपायर आहे. कारण का चुकून कोणती दुकानं झालं पहिलं बोट त्यांच्या एक्सपायरी घेतात, त्यामुळे घेताना घरामध्ये टाकीची एक्सपायरी ही ओळखून घेणं गरजेचं आहे. हे झालं एक्सपायर बाबतीत. त्याच्यानंतर दुसरीने अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे काय की डिलिव्हर लेते समय सील और वजन की जांच करें. म्हणजे जेव्हा तुमच्या घरामध्ये टाकी घेता तेव्हा टाकीचं वजन आणि टाकीचं सील चेक करून घ्या म्हणून सांगितलं. एवढं वर्ष वापर केला, 30 ते 40 वर्ष तुम्ही तुमच्या घरामध्ये टाकी वापरताय, टाकीचं वजन किती वेळा चेक करून घेतला देत नाही. बरं ते काय की आपण कधी मागत नाही. भरपूर जणांमध्ये होतं काय बघा, का चेक करून घेणं हे पण तुम्हाला सांगतो. आपण आपल्या घरामध्ये बघा ही टाकी तुम्हाला 1.5 महिना जाते, 2 महिना जाते, कधी कधी महिनाभर जाते कट टू कट, एखाद्या 20 दिवसामध्ये संपली की. आपण काय म्हणतो आपल्या घरात वापर जास्त. हा कधी विचार करणार की टाकीमध्ये गॅस कमी आला असेल. कारण काय होतं की आपल्या एजेसी ग्लूची टाकी येते त्याच्यामध्ये 1-2 ग्लास कमी येतो, आपण न चेक केल्यामुळे समजत नाही, आपण हलून उचलून बघतो टाकी, त्यामुळे वजनाचा अंदाज येत नाही. पण वजन चेक करून काय घ्यायचं बघा, एखादी कमी आली तर ब्लॅक मार्केटला जर का 1 किलो गॅसची किंमत 120-130 रुपये किलो आहे, 2-3 किलो कमी आला तर आपल्याला समजणार आहे का? कारण टाकीचं जर का वजन बघितलं, वजन जर का आपण बघितलं तर टाकीचं किती वजन असतं कोणाला माहिती आहे का? अजून कोणाचं काय? जे आता तुम्ही सांगताय 14-15, हे जे सांगताय तुमच्या टाकीवरती दिलेले आकडे 14-15-16 जे काय तुम्ही सांगताय हे फक्त रिकाम्या लोखंडाचं वजन आहे. याच्या आतमध्ये गॅस भरला असतो एलपीजी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जर का दोघांची बेरीज केली तर 29 किलोच्या वरती आपली टाकी भरली पाहिजे.